आज मी बनवली आहे मस्त गवार आणि बटाटा. छान असं शिजवून घेतलेला आहे बटाटा बघा. मस्त झाले. गवारच्या शेंगा कवळ्या कवळ्या आणल्या होत्या, त्याला मस्त निवडून घेतलं अर्ध अर्ध करून, आणि बटाटा पण मोठा मोठा चॉप करून घेतला. छान असं धुवून पण घेतलाय मी त्याला मस्त. आणि लसूण आणि जिरं आपलं वाटून घेऊया छान. आता मस्त तेल आणि जिरं लसूण टाकून घेतलेलं आहे आपण. आता त्याला मस्त थोडंसं पसरवून घेऊया कढईमध्ये. 2-4 हिरव्या मिरच्या आपण कापून त्यामध्ये टाकायच्या आहेत. मस्त त्याला थोडंसं फ्राय करायचे आणि लगेच आपलं हे धुतलेलं सगळं गवार आणि बटाटा टाकायचं आहे त्यामध्ये. आता ह्याला मस्त टाकून छान असं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं सगळं ते आपण टाकलेलं लसूण वगैरे. याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घेऊन ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपण टाकून घ्यायचं थोड्या वेळाने, म्हणजे ते पाणी लगेच टाकण्याची गरज नाही लागणार आपल्याला. आणि मस्त त्यावरतीच ते छान थोडंसं सॉफ्ट होईल. आणि असं छान असं हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आज ॲड करणार आहोत हळद, मीठ, लाल मिर्च, घरी बनवलेला काळा मसाला, थोडासा गरम मसाला आणि शेंगदाण्याचं कूट. हे सगळं टाकून थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया, मस्त मिक्स करूया. आणि मिक्स झाल्याच्या नंतर अजून थोडंसं पाणी टाकूया त्यामध्ये, आणि हे आपण थोडंसं लो फ्लेमवरती आपण वाफायला ठेवूया झाकून छान असं. आणि ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की काय चुकलं आहे का माझं, आणि तुम्हाला कशी वाटली ही भाजी. मस्त बघा, खूप छान दिसायला लागली आत्ताच आपली भाजी. छान आता पाणी टाकलेलं आहे आपण, आणि आता याला झाकून ठेवूया मस्त. थोड्याच वेळामध्ये झटपट अशी रेडी होणारी ही सब्जी आहे. सकाळी सकाळी रात्रीच निवडून ठेवलेले शेंगा सकाळी लवकर कामाला येतात. हे बघा, खूप छान असे शिजून गेले. आपला बटाटा पण खूप छान मस्त शिजला आहे चांगला, आणि शेंगा तर चांगल्या तेलातच फ्राय झालेल्या होत्या. मस्त आता आपण काढून घेऊया खायला.